जीवनात कधी कधी अशी वेळही येते की आपल्याला असं वाटतं की केव्हा हे दिवस दूर होतील, का पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात, हे सगळं केव्हा संपेल, मी नाही करू शकत आता हे सहन. प्रत्येक वेळी एक नवा प्रॉब्लेम का माझ्या समोर येऊन उभा असतो. माहितीये का, या चार कारणांमुळे आपल्या जीवनात दुःख हे नेहमी येत असतं. पहिलं म्हणजे नात्यांमुळे दुःख येतं. आपल्या ज्यांच्यासोबत खूप पक्क नातं असतं त्यांच्यासोबत आपली भांडण होते किंवा अजून काहीतरी असू शकतं. बऱ्याच जणांना नात्यात धोका मिळालेला असतो आणि त्यामुळे ते खूप दुःखी असतात. ते त्याच गोष्टीचा इतका विचार करायला लागतात की त्यांना त्यातून बाहेर पडताच येत नाही. ते फक्त त्याचा विचार करतात ज्याच्यावर ते प्रेम करत होते, पण त्याला त्यांची काहीच पर्वा नसते. म्हणून कधीच त्याचा विचार करण्यापेक्षा जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा विचार करा, तुमच्या आई वडिलांचा विचार करा. आणि खरंच असे काही जण असतात जे आपल्यावर मनापासून प्रेम करतात, त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि जर असं कधी झालंही असेल तर त्याला तुमच्या जीवनाचा एक पार्ट समजून विसरून जा, कारण त्याच गोष्टी आठवून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. जेवढ्या लवकर ती गोष्ट विसराल तेवढ्या लवकर तुम्ही खूप खुश राहायला लागाल. दुसरं म्हणजे काही लोक पैशांमुळे दुःखी असतात. त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी, त्यांच्या आयुष्यातले टेन्शन हे पैशांमुळे असतात. एकतर काहींना काम मिळत नाही किंवा काहींचं काम नीट चालत नाही किंवा काहींच्या कामात कॉम्पिटिशन्स येऊन जातात. कधी खूप खर्च येऊन जातो, कधी काय होतं तर कधी काय होतं, आणि त्यामुळे खूप टेन्शन्स येतात. आणि तिसरं दुःखाचं कारण आहे की काहींना त्यांच्या शरीरात काहीतरी आजार होऊन जातो, काहीतरी त्रास होतो, त्यामुळे ते चांगलं जीवन नाही जगू शकत. बऱ्याचशा खाण्यापिण्याच्या गोष्टी ते खाऊ नाही शकत, त्रास होतो खूप सारा, त्यामुळे खूप टेन्शन येतं. चौथं कारण जे या सगळ्या दुःखांच्या वरच आहे ते म्हणजे मनाचं दुःख. तुमचं मन, आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात त्यांना आपण आपल्या मनाशी इतकं अटॅच करून घेतो की ते मन त्यातच अटकून राहतं आणि तेच विचार करतं. बघा ना, कुठलाही प्रॉब्लेम असतो आपण त्याचे पुन्हा विचार करतो आणि त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो. पुन्हा मागचे विचार करतो, पुढे काय होईल याचे विचार करतो आणि त्यामुळे ते दुःख वाढत जातं. हे तिघी दुःख, नात्यांचे दुःख, पैशांचे दुःख, हेल्थचं दुःख, ह्या दुःखांचा आपल्या जीवनावर सगळ्यात जास्त प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा आपण आपल्या मनाशी हरून जातो, जेव्हा आपण मनाशी पूर्ण हरून जातो की आता मी काहीच करू शकणार नाही, जेव्हा आपण विचार करतो की आता सगळं काही संपले, आता काहीच उरलं नाहीये माझ्याकडे, इतके दुःख मिळाले जीवनात की आता काही करायची हिंमतच नाहीये. एक व्यक्ती त्याच्या लहान मुलासोबत नदी किनारी फिरत होता. फिरता तो विचार करत होता, कारण त्याच्या आयुष्यातही खूप दुःख होते. तो त्यांचाच विचार करत होता, तो देवाशी बोलत होता, त्यांना प्रश्न विचारत होता की का माझ्यासोबतच असं होतं, का. तो खूप उदास होता की असं वाटतं की मरून जावं, पण काय करू, माझी फॅमिली आहे, मी ते पण नाही करू शकत, असा विचार करत तो नदी किनारी फिरत होता. त्याचा मुलगा खेळत होता. चालता त्याला ठेच लागली आणि ठेच लागल्यावर तो पडून गेला आणि पडल्यावर त्याला एक मटका दिसला ज्यात काही वेगवेगळ्या रंगाचे खडे होते. ते बघून त्याला जास्त संताप आला की अरे, मलाच पडायचं होतं, की पहिलेच माझ्या आयुष्यात इतके सारे दुःख आहेत, अजून मी पडून गेलो, हेच व्हायचं बाकी होतं. त्याला वाटलं की सगळे त्रास मलाच का होतात, जेव्हा मी देवाला माझं दुःख सांगतोय तो तुम्हाला अजून दुःख देतोय. आणि त्याला मनातल्या मनात खूप संताप यायला लागला. तो सॅड होऊन बसून गेला. आणि जेव्हा त्याला तो मटका दिसला, त्या मटक्यात जे रंगीबिरंगी खडे होते त्याने ते उचलायला आणि पाण्यात फेकायला सुरुवात केली. त्याचा राग शांत करण्यासाठी तो ते दगड पाण्यात फेकू लागला. त्याने सगळे दगड नदीत फेकून दिले आणि त्याच्या लहान मुलाने त्यातला एक खडा हातात घेतला आणि तो लहान मुलगा त्या खड्याशी खेळत बसला होता. त्याच्या वडिलांना वाटलं की ठीक आहे, हा खेळतोय तर खेळू दे. तो म्हटला की चल आपण घरी जाऊ, आणि ते घरी जायला लागले. जेव्हा ते जात होते घरी, रस्त्यात त्यांना एक माणूस भेटला. त्या व्यक्तीचं लक्ष त्या मुलाच्या हातातल्या त्या खड्याकडे गेलं. त्या व्यक्तीने सांगितलं की हा तुमच्या मुलाच्या हातात जो खडा आहे तो तुम्ही मला द्याल का, तो तुम्ही मला विकाल का, त्या बदल्यात मी तुम्हाला हवं ते देईल. त्या व्यक्तीला थोडं विचित्र वाटलं की या खड्यासाठी हा मला वाटेल ते देणार आहे, या व्यक्तीला या खड्याला का विकत घ्यायचं असेल. त्याने सांगितलं की ठीक आहे, घेऊन घे, मला काय फरक पडतो, किती पैसे देशील याचे. तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं की हा काही साधारण खडा नाहीये, हा खडा खूप किमती आहे आणि याची किंमत करोडोमध्ये आहे आणि याच्या बदल्यात मी तुला हवं तितके पैसे देऊ शकतो. जेव्हा त्याने त्या व्यक्तीचं हे म्हणणं ऐकलं त्याला आश्चर्य वाटलं की अरे, की मला तर या खड्यांनी भेटलेली मटकी भेटली होती आणि मी ते सगळे खडे साधारण खडे समजून फेकून दिले. आणि तो व्यक्ती परत त्या नदी किनारी गेला ते दगड शोधण्यासाठी, पण त्याने ते पाण्यात फेकले होते आणि ते तिथे नव्हते. ह्या गोष्टीतून आपल्याला खूप छान शिकायला मिळतं की जेव्हा कधी तुम्हाला ठेच लागेल ना, म्हणजे तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम येईल ना, तेव्हा हरून जाऊ नका. असं समजा की त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे.
ते तुमच्यासाठी झालंय. त्यातही तुमचा काहीतरी खजाना लपलाय. फक्त त्यावेळी आपल्याला ती गोष्ट समजत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी विचारात अडकलेलो असतो. दुःखांचा विचार करत असतो, अडचणींचा विचार करत असतो की मी हारून गेलोय, मी असं झालंय, माझं तसं झालंय, मला सुखच नाहीये. असे विचार करून आपण आपलं अनमोल जीवन वाया घालतोय. जगण्याची किंमत त्यांना विचारा ज्यांच्याकडे वेळच नाहीये जगण्यासाठी. त्यांना एक एक क्षणाची किंमत माहिती असते. त्यांना वाटतं की काश मी थोडे दिवस अजून जगू शकलो असतो. आणि काही जण ज्यांच्याकडे वेळच वेळ असतो ते वेळ वाया घालवतात, फक्त आणि फक्त विचार करण्यात वाया घालवतात. म्हणून तसं करू नका. तुम्ही तुमच्या मनाने हरू नका. कितीही संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, तुमच्या मनाला स्ट्रॉंग ठेवा. प्रॉब्लेम कसाही असो, जर तुम्ही मनात ठरवलं ना की मला कुठल्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही, तुमच्या मनाने असं ठरवलं ना तर तुम्हाला कोणतीच गोष्ट दुःखी करू शकत नाही.